राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात जुन्या वादातून एका कुटुंबावर लाकडी काठ्या आणि लोखंडी गजांनी जीवे घेण्याचा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यामध्ये फिर्यादी महिला, तिचे पती आणि 2 मुले जखमी झाले असून हल्लेखोरांनी महिलेच्या गळ्यातील 90,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कल्याणी राजेंद्र गाडे, वय वर्ष 30, राहणार कळनगर, तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। रविवारी 29 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास राहुरी फॅक्टरी परिसरात ही घटना घडली। कल्याणी गाडे या आपल्या कुटुंबासह असताना आरोपीने हातात लाकडी काठ्या आणि लोखंडी गज घेऊन त्यांना गाठलं। आरोपींनी कल्याणी गाडे, त्यांचे पती राजेंद्र आणि मुले वैभव आणि श्रेयस यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठ्या आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण केले। यावेळी आरोपींनी अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत मुले शाळेत गेल्यावर त्यांना तेथे जिवंत गाडून टाकू अशी गंभीर धमकीही देण्यात आली। याच दरम्यान आरोपी रमेश परसाराम गाडे याने कल्याणी यांच्या गळ्यातील 3 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने तोडून नेला आहे। या प्रकरणी राहुरी पोलिसांनी वृषाली रमेश गाडे, रमेश परसराम गाडे, सार्थक रमेश गाडे, शुभम रमेश गाडे सर्व राहणार राहुरी फॅक्टरी आणि दिनकर भास्कर करपे राहणार टाकळीमिया अशा 5 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम 119(1), 118(1), 115(2), 351(2), 352, 189(2), 189(4), 119(1), 193(3) आणि 190 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण बागुल करत आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माझे नाव कल्याणी राजेंद्र गाडे। माझी मुलं सकाळी राहुरी फॅक्टरीत मिरच्या भाजीपाला विकण्यासाठी गेले असताना रमेश परसराम गाडे यांनी त्यांच्या मुलांनी सार्थक रमेश गाडे, शुभम रमेश गाडे यांनी मुलांना आधी मारहाण केली आणि मग नंतरून ते माझ्या मोठ्या मुलांनी मला फोन केला आम्हाला। मग आम्ही तिथे त्यांना आणायला गेले असता रमेश परसराम गाडे, वृषाली रमेश गाडे, सार्थक रमेश गाडे, शुभम रमेश गाडे, दिनकर भास्कर करपे यांनी सगळ्यांनी मला ओढून नेलं। त्यांच्या घराकडे बेदम मारहाण केली। माझ्या गळ्यात 3 तोळ्याचं गंठण होतं, ते पण त्यांनी तोडून घेतलं आणि माझ्या मुलांना हाणलं, माझ्या नवऱ्याला पण त्यांनी हाणलं। आता ते ना एक खाजगी रुग्णालयामध्ये ना उपचार घेते ते ना जखमी झालेले आहे। माझ्या मुलांना त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली। आम्ही राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद केलेली आहे। आम्हाला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे।